नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध मला लॉटरी लागली तर या विषयावरती आज आपण काही ओळी लिहिणार आहोत. चला तर मग पाहूया. खरंच मला लॉटरी लागली तर माझ्या मनात पहिला विचार आला तो प्रसिद्धीचा. आयोजकांची तार, वर्तमानपत्रात फोटो, सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव, मज्जाच मज्जा. मी मनोराज्यात हळूहळू गुंग होऊ गेलो. हातात नोटांचा गठ्ठा. नोटा मोजता मोजता मला माझ्या डोक्यात असलेल्या अनेक ऋणांची आठवण झाली. मातृपितृ ऋण, समाज ऋण, गुरु ऋण, देश ऋण, आई बाबा, ताई आणि मी असे आमचे चौकोनी कुटुंब आहे. आई बाबा दोघेही नोकरी करत असल्यामुळे आवश्यक त्या सुविधा ही घरात होत्याच. सतत आमच्यासाठी धडपडणाऱ्या आईवडिलांनी असेल त्यात समाधान मानण्यास शिकवले होते. मग ते आईबाबांवर सोपविण्याचे मी ठरवले. पण मला आठवले, एका शिक्षणाची आवड असलेल्या वर्गातला एक गरीब मित्र आठवला. त्याचे वडील घरीच असायचे. आई तर दुसऱ्यांच्या घरची भांडी घासण्याचे काम करी. राहायला धड घरही नव्हतं. अभ्यासाला जागा नाही तरी परीक्षेत त्याचा दुसरा क्रमांक येतो. त्याला सतत कुटुंबाची चिंता असते. मी ठरवले की लॉटरीच्या पैशातून आपल्या वर्गमित्राच्या सारा चिंता मिटून टाकायच्या. असा चांगला विचार माझ्या आईवडिलांच्या संस्कारामुळेच आला. लॉटरी लागली तर मी आणि माझे कुटुंब एका रात्रीमध्येच लक्षाधीश होईल. समाजात आमचा आधार वाढेल. माझ्या आईबाबांना नोकरी करण्याची गरज भासणार नाही. त्या लॉटरीतून आयुष्यभर पुरेल एवढा पैसा मिळेल. त्यामुळे माझ्या आईच्या कमरेला घरातील सर्व तिजोरीच्या चावीचा गुच्छ दिसेल. त्यामुळे आईला मालकिणीचे रूप प्राप्त होईल. शेजारी आणि समाजामध्ये आम्हाला मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल. या पैशातून समाजासाठी काही महत्त्वाचे कार्य करेन. लॉटरीच्या पैशातून गावामध्ये एक सुंदर मंदिर बांधेन. तसेच गावातील गरीब लोकांना पैशाची मदत करेन. गावामध्ये एक शाळा व आरोग्य केंद्र बांधेन. त्यामुळे गावातील लोकांना कुठल्याही कामाकरिता गावाबाहेर जाण्याची गरज पडणार नाही. गावातील लोकांसाठी एका ग्रंथालयाची स्थापना करेन. तसेच मी गावामध्ये पाण्याची, विजेची सुविधा उपलब्ध करून देईन. शहरी भागाप्रमाणे गावाचे जीवनही सुखसमाधानाचे व्हावे यासाठी मी प्रयत्न करेन. त्याचवेळी मला माझ्या शाळेमध्ये झालेला एक प्रसंग आठवण झाली. दिवाळीच्या सुट्टीमध्ये शाळेतील शिक्षकांनी स्वतःची खरी कमाई करण्याचा उपक्रम दिला होता. त्यामध्ये मी मिळेल ते काम केले. कधी घरोघरी जाऊन पेपर टाकले तर कधी बांधकामाच्या कामावर जाऊन काम केले. त्यातून मला 500 रुपये मिळाले. या महिन्यातील कमाईमुळे सरांनी माझ्या पाठीवर शाबासकीचा हात फिरवला. त्यामुळे माझ्या वर्गातील सर्व मुले माझ्याकडे अभिमानाने आणि कौतुकाने पाहत होती. मला माझ्या कमाईवर गर्व आणि अभिमान झाला. स्वतःची कमाई 1 रुपया असली तरी त्याचा स्वाभिमान आणि अभिमान हा स्वतःला असतो हे मला कळले. लॉटरीच्या आयत्या पैशावर समाजाचे ऋण फेडण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने समाजाला केलेल्या मदतीमध्ये अधिक अभिमान मिळेल. त्यामुळे जर मला लॉटरी लागली तर मी केलेली कल्पना मला खोटी वाटली आणि तेव्हापासून मी जर मला लॉटरी लागली तर ही कल्पना डोक्यातून काढून टाकली. आज आपण मराठी निबंध मला लॉटरी लागली तर या विषयावरती काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.